आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि आपलं हे दानबाव गाव, या दानबाव गावाचे दादा कैलासवासी राजाराम गणपत चौधरी, दादांना 5/12/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दादांच्या पश्चात आमचे संदीप दादा असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्याचप्रमाणे दादांची मुलं असतील, नारायण सचिन धनश्री। खरं तर ही जवळजवळ 6-7 जण भावंड, 7 जण भावंड, कैलासवासी गुरुनाथ दादा असतील, कैलासवासी बाळाराम दादा असतील, ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। ते राजाराम दादा असतील, श्रीयुत संदीप दादा असतील आणि त्यांच्या 3 बहिणी असतील, त्याचप्रमाणे आपल्या राजाराम दादांची मुलं नारायण दादा, सचिन दादा, धनश्रीताई, त्याचप्रमाणे हा संपूर्ण चौधरी परिवार, दादांचे चुलत भाऊ असतील, काका असतील, आपण सगळेच बरं का। खरं तर दादा एक चांगल्या प्रकारे मृदुंगमणी होते, अतिशय चांगल्या प्रकारे कला होती त्यांच्याकडे आणि त्यांनी आपल्याकडे असलेल्या कलेचा वापर देवकार्यासाठी केला, धर्मकार्यासाठी केला बरं का। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक कलाकारच आहे, प्रत्येक माणूस हा कलाकारच आहे, फक्त प्रत्येकाची कला वेगवेगळी आहे, नाही का मुली? देवाने जन्माला घालतानाच प्रत्येकाला कला दिलेली आहे, गुण दिलेले आहेत। जोपर्यंत आपण ते मर्यादित ठेवतो ना, तोपर्यंत जगाला माहिती नसते, समाजाला माहिती नसते। त्या कलेचा वापर जोपर्यंत आपण स्वतः पुरताच करतोय ना, तोपर्यंत समाजाला माहिती नसते। जेव्हा भगवंताने दिलेला कलेचा वापर आपण सार्वजनिक ठिकाणी करत असतो, समाजासाठी करत असतो, देवकार्यासाठी आणि धर्मकार्यासाठी करत असतो ना, त्यावेळेला ती कला ही इतरांनाही माहिती होते आणि त्या कलेचा सदुपयोग होतोय असं म्हणायला हरकत नाही, सदुपयोग होतोय असं म्हणायला हरकत नाही। आता ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपले कैलासवासी राजाराम गणपत चौधरी दादा, 5/12/2024 रोजी त्यांना देवाज्ञा झाली बरं का। त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं ना, तर अतिशय सुस्वभावी बरं का, अतिशय सुस्वभावी आणि नम्रतेने कार्य करणारे दादा, नम्रतेने कार्य करणारे दादा। तुमची कला तेव्हाच शोभून दिसते ज्या वेळेला त्या कलेचा वापर तुम्ही नम्रतेने करत असता। अभिमानाने जर एखाद्या कलेचा वापर करत असाल ना, तर त्याचा फायदा समोरच्याला नाही आणि तुम्हालाही नाही बरं का। जे गुण तुमच्याकडे आहेत ना, त्या गुणांचा वापर, ते गुण जेव्हा तुम्ही नम्रतेने त्या ठिकाणी प्रसारित करत असताना, नम्रतेने त्या ठिकाणी त्यांचा वापर करत असताना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते शोभून दिसत असतात। आमच्याकडे असलेलं ज्ञानही तेव्हाच शोभून दिसतंय जेव्हा आमच्याकडे नम्रता असते बरं का। विद्या विनयेने शोभते, बरोबर की नाही काका? तुमची विद्या सुद्धा, तुमचं ज्ञान सुद्धा केव्हा शोभून दिसतंय? नम्रता असेल तर। अभिमान जर असेल, अहंकार जर असेल, तर ते ज्ञानही व्यर्थ आहे बरं का, ते गुणही व्यर्थ आहेत आणि ती कलाही व्यर्थ आहे। राजाराम दादांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर नम्रतेने त्यांनी त्या कलेचा वापर केला, नम्रतेने ती कला त्याने त्या ठिकाणी देवकार्यासाठी आणि धर्मकार्यासाठी खर्ची केली। अतिशय सुस्वभावी असणारे दादा बरं का। भगवंताचं नाम चिंतन करता करता मृत्यू यावा यासारखं भाग्याचा दिवसच नाही। जावं तर प्रत्येकाला लागणार आहे ना, थांबायला कोणी आलंय का? कोणी आलंय थांबायला इथे? आणि किती जरी थांबण्याचा प्रयत्न केला तरी होणार आहे का ते शक्य? आपण किती जरी त्याला सांगितलं माझ्या पोराचं लग्न आहे ना, माझ्या पोरीचं लग्न आहे ना, पत्रिका वाटून झाल्यात ना, असं ना तसं, शक्य आहे का? नाही। पण माणसाचा मृत्यू कसा असावा ना, याचं अचूक ज्ञान भगवंताने या 8व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, 8व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे। बऱ्यापैकी माहिती या ठिकाणी दिलेली आहे।
मृत्यू कशा प्रकारे असावा? बरं का, जगण्याचं ज्ञान प्राप्त सगळेच करून घेतात. जगण्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सगळेच धावपळ करतात, नाही का? ज्या पोराला काही कळत नाही ना, शी म्हणजे काय आणि शू म्हणजे काय, त्याला पण शिशू मध्ये टाकलं जातंय. लहान शिशू, मोठा शिशू, कसलं ज्ञान आहे ते? जगण्याचं ज्ञान आहे ना, जगण्यासाठीच ज्ञान आहे ना. बरं का, अगदी तारुण्यापर्यंत मनुष्य शिकत असतो, नवे नवे मरेपर्यंत लोक शिकवत असतात माणसाला. तो बोलतो पण ना, शिकवला त्याने मला, चांगला शिकवला. शेवटपर्यंत माणसाला धडे शिकवत असतात लोक, माणसं. जगण्याचं ज्ञान सगळ्यांनाच अवगत असतंय. जगण्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सगळे धावपळ करत असतात, पण संत म्हणतात जगता जगता मरण्याचंही ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. हो, मृत्यूचं पण ज्ञान आहे, मरण्याचंही ज्ञान आहे, आणि ते या ठिकाणी वर्णन केलेले 8व्या अध्यायामध्ये. कसा मृत्यू असावा माणसाचा? या 8व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भाविकः. आम्ही संसार करत असताना, प्रपंच करत असताना, आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जे जे आम्हाला प्राप्त होतंय, जे जे आम्हाला मिळतंय, जे जे आमच्या जवळ येतंय, त्या सगळ्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतंय. बरं का, माझं म्हणून निर्माण होत असतंय. जे मिळतंय ते माझं, आणि हेच शेवटच्या वेळेला माणसाला कारणीभूत ठरतंय मायेमध्ये अडकण्यासाठी. मौलिक खरंय की कुठे? जे मिळतंय ते माझं, माझं म्हणजे ममत्व निर्माण झालं, आणि ज्याच्याविषयी ममत्व निर्माण झालंय भगवंत म्हणतात ते तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. जे तुमचं आहे ना ते तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवणार आहे. मग माझं काय आहे ना, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये शोधलं पाहिजे, शोधलं पाहिजे. बरोबर आहे की ना? माझं काय ते आम्ही आमच्या जीवनामध्ये शोधलं पाहिजे. घर माझं आहे, अंतरात्मा आहे तोपर्यंत, ह्या घरात देव आहे तोपर्यंत त्या घरात मी आहे. ह्या घरात देव आहे तोपर्यंत त्या घरात मी आहे. एकदा ह्या घरातला देव निघून गेला की त्या घरातून आम्हाला कधी बाहेर काढतील. थोडा उशीर झाला की लगेच सांगतात कशाला मातीची आबल करतात, चला टाइम झालाय, यांना भूका लागल्यात त्याने सांगत. सगळ्यांची परिस्थिती तीच आहे दादा, सगळ्यांची. करावं ना मोठमोठी घर बांधावीत, आम्ही करोड रुपयाचे बंगले असावेत काय? अरे आम्ही जो पैसा कमवतोय त्याचा आनंद आम्ही नाही घ्यायचा तर मग कोणी घ्यायचा? पण त्यामध्ये कार्य करत असताना आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, एक दिवस हेही घर मला सोडावं लागणार आहे. मग माझं कुठपर्यंत आहे? अंतरात्मा आहे तोपर्यंत ते माझं आहे. इथे जोपर्यंत माझा देव आहे तोपर्यंत ते घर माझं आहे. आत्मा निघून गेला, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. शेतीवाडी माझी आहे, अरे आदर्शयुक्त कार्य करावं, इतरांनी आदर्श घ्यावा असं कार्य आपण करावं. बरं का, पंचकृषीमध्ये गेल्यानंतर दानभाऊचं नाव निघतोय. गोसाली असतील तर दानभाऊची, गोसालीच ना, खरं आहे की नाही? आणि खरं आहे ना ते. हे अगदी वृद्ध माणसं सुद्धा आम्हाला तिकडे माळरानावर काम करताना पाहायला मिळतात. सतत अगदी चालू असते काही ना काही, अरे आदर्शयुक्त शेतकरी व्हावं ना, आदर्शयुक्त शेती करावी ना, का करू नये? बरं का, पण एकदा आपण निघून गेलो ना की आपोआप वारस लागले जातात, आपोआप वारस लागले जातात. घराला काय, शेतीला काय, संपत्तीला काय, पैसा अडक्याला काय, सगळ्यालाच. म्हणून जीवनामध्ये माझं काय आहे ते शोधा. माझं काय आहे?
ज्याला माझं काय आहे ते कळलं ना, मग त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे. आता बघा, क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. बरं का, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. एकदा आवाज दिल्यानंतर घरातून बाहेर पडावंच लागणार आहे दादा. सांझ के बाद होगा सबेरा, देखना है अगर दिल सुनेरा, पाव फूल पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे. किती जरी आम्हाला मनापासून वाटलं सूर्य मावळूच नाही, सूर्यास्त होऊच नाही, अर्धी पाठी कापायची राहिली. आज माणसं पण भेटल्या, बरं कापणी झाली, आता जोडणीकडे येऊ ना. काय 40-50 भार फक्त जोडायचे आहेत ना. रात्र झाली, जरा सूर्याने अजून प्रकाश ठेवला असता काय झालं असतं, जरा सूर्य लेट मावळला असता तर मग जायचं ना ग्रामपंचायतला अर्ज करायचा ना तसं की आजचा दिवस जरा सूर्य थोडा उशिरा मावळू द्या ना, सूर्यास्त थोडा उशिरा होऊ द्या ना. नाही म्हणे आमच्या ग्रामपंचायतच्या हातात नाही. मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, कुठे प्रधानमंत्री, ही सत्ता आमच्या हातात नाहीये, ती सत्ता आमच्या हातात आहे. बरं का, आजचा स्टेटसचा व्हिडिओ आला असेल, बरेच जणांनी बघितला असेल. पैसा आणि सत्ता ह्या दोनच गोष्टी ज्यांना भुकेलेले आहेत ना, जी माणसं पैशाला आणि सत्तेला, ती माणसं फक्त स्वार्थ आणि स्वार्थच साधत असतात. दिल्ली पासून गल्लीपर्यंत तेच आहे. ही आजची स्टेटसची व्हिडिओ आहे माझी, बरं का. दिल्ली पासून गल्लीपर्यंत तेच आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये फक्त स्वार्थ भरलेला आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वेळेचा काय आणि माणसांचा काय वापर करून करून घ्यायचा. वापर झाला, यूज अँड थ्रो. आता चालू युगामध्ये वस्तू पण तशाच मनुष्य वापरतो आणि माणसं पण तसंच वापरतो. खरं की गोड आहे. वस्तू पण तशाच वापरतो, वापर आणि फेकून द्या, आणि माणसं पण. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, वापर आणि फेकून द्या. भाऊ समोर बसलेत, आपल्या वस्तूंचं चाललंय, बाकी त्यांची गरज नाही आपल्याला. काय आम्हाला कितीही जरी वाटलं सूर्यास्त उशिरा व्हावा, ते आमच्या हातात नाही ना. आमच्या हातात आहे का? ते मावळणारच आहे, ते जाणारच आहे. तसं आम्हाला कितीही जरी वाटलं की आम्ही अजून जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे, नंतर ये दादा तू, एकदा आल्यानंतर जावंच लागणार आहे. मृत्यू हा आहेच आहे, फक्त तो येण्याच्या आधी आमचं काय, मग आपुला तो एक देव करून घ्यावा. आमचं काय, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेन्ते कोणते सदा तद भाव भावितः. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याच्याविषयी ममत्व अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे ना, जे माझं आहे ते तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, आपल्याला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होता ना. मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय ना. आणि म्हणून मग या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतायत, तेवी जितीनी अवसरे ज्यावडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. प्रामाणिकपणे सांगू का माऊली, आपला जो 8 तास चालू आहे ना, तो एवढ्यासाठीच 8 तास चालू आहे की आम्हाला हरिपाठ बोलता बोलता मृत्यू यावा. खरं आहे की खोटं आहे? आम्हाला काकडा करता करता मृत्यू यावा, आम्हाला भगवंताचं नामस्मरण करता करता मृत्यू यावा, आम्हाला भगवंताचं नामचिंतन करता करता मृत्यू यावा, आम्हाला भगवंताचं स्तवन करता करता मृत्यू यावा. आणि अशा वेळी जर समजा देवाचं नामचिंतन करता करता जर आम्हाला मृत्यू येत असेल ना, तर त्या दिवसासारखा आमच्या आयुष्यातला भाग्यवान दिवस दुसरा कुठलाच नसेल. अरे जगावं प्रत्येकाला वाटतंय ना, जगावं प्रत्येकाला वाटतंय. कोणालाच असं वाटत नाही की भगवंतानी मला 100 वर्ष आयुष्य दिलंय तेवढं पुरे आहे. कोणालाच वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. पण तेवढं पण मिळत नाही. जे मिळतंय ना ते आपलं ठरवा, ते आपलंसं करून घ्या, ते आपलंसं करून घ्या. आणि ते जीवन जगत असताना फक्त विचार करा, एक दिवस जर मला जायचं आहे, एक वेळ जर मला हा देह सोडायचा आहे, ठेवायचा आहे, हे जग जर मला सोडायचं आहे, तर सोडण्याच्या आधी मी काय केलं पाहिजे, माझा देव मी करून घेतला पाहिजे.
सुखी राहायचं आहे ना, समाधानी राहायचं आहे ना, मग तेने विन जीवा सुख नव्हे. सुख पाहिजे ना, चिरकाल टिकणारं, निरंतर टिकणारं, ज्याला परमानंद म्हणतात, ज्याला आत्मसुख म्हणतात, ते सुख जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर आपुला तो एक देव करून घ्यावा. आता तर्कवितर्क आपण काढतो त्याची बात वेगळी. एखाद्याचं जाणं झाल्यानंतर मग तर्कवितर्क काढतो. त्या दवाखान्यात जर नेला असताना तर असं झालंच नसता. ह्या दवाखान्यात उपचार झाला नाही. माऊली, हे तर्कवितर्क झाले ना आपले, तर्कवितर्क झाले की नाही. अध्यात्माच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर काही वेळेला देव, आपला डॉक्टर सुद्धा हात वर करतात, आता देवाच्या हातात आहे, आमच्या हातात काहीच नाही. बरोबर आहे की नाही. मग इथे उपचार झाले नाही, तिथे झाले असते, असं झालं नसतं. नंतर त्याला काय म्हणतात माहितीये का, साप गेल्यावर फरफट कुटणे. बरोबर का, बरोबर आहे ना. एखादी गोष्ट होऊन गेली की त्याच्यावर चर्चा करणे. आम्हाला फक्त एवढंच दिसतंय, आताची वेळ माझी आहे. प्रवचन झाल्यानंतर किंवा काही वेळानंतर काय होईल ते सांगू शकत नाही. पण ऐका, जे होईल ते देवाच्या कृपेने, आज्ञेने होईल, यात मला समाधान आहे, यात मला समाधान आहे. जर देवाचं नामचिंतन करता करता, देवकार्य करता करता, धर्मकार्य करता करता जर आम्हाला हा जग सोडावं लागत असेल ना देवाच्या कृपेने, तर आम्ही सोडायला तयार आहे. आणि मग त्यासारखा भाग्यवान दिवस आमच्या जीवनातला कुठलाच नसेल. त्याला कारण सांगतो, ऐका. माणसाची वृत्ती आहे ना, माणसाची वृत्ती बाबा कोणत्या वेळेला कधी बदलेल सांगू शकत नाही. बरोबर आहे. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. श्रीराम प्रभूंना वनवास कोणामुळे झाला माय माऊली? कोणामुळे? कैकई. बरोबर आहे की नाही. कैकई. श्रीराम प्रभूंचा राज्याभिषेक होणार दुसऱ्या दिवशी, ऐका, कोणालाही जेवढा आनंद झाला नव्हता ना तेवढा कैकई मातेला आनंद झाला होता. एवढा प्रेम होता श्रीराम प्रभूंवर कैकई मातेचा. ऐकताय ना. ज्या वेळेला राज्याभिषेक ठरला, सगळं तयारी चालू आहे, तुम्हाला सांगतो कोणालाही जेवढा आनंद झाला नव्हता ना तेवढा आनंद कैकई मातेला झाला होता. एवढा 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 तिला आनंद वाटला होता आणि एवढं प्रेम होतं तिचं श्रीराम प्रभूंवर. काय झालं बरं रात्रीत, एका रात्रीत झालं काय माऊली? रात्रीत म्हणावं किंवा काही वेळात म्हणावं, काय असं परिवर्तन झालं की डायरेक्ट श्रीराम प्रभूंना वनवास आणि भरताला गादी. अरे भरताला गादी ठीक आहे, पण श्रीरामाला वनवास का पाहिजे? नाही पाहिजे, इथे नाही पाहिजे वनवास. दशरथ राजा विनंती करतो, ठीक आहे तुला वर द्यायचे होते त्यातले मागितले तू, पण ठीक आहे ना, तुला एक दिलाय ना भरताला गादी, ठीक आहे, रामाला वनवास का? नाही. तिच्या कानाला मंथरा लागली. कोण लागली? आजही एखादीच्या कानाला मंथरा लागली ना का त्यांच्या घरात रामायण घडलं समजा. काय? सुनेच्या कानाला मंथरा लागली की सासूचं सुनेचं वाजलं समजा, किंवा सासूच्या कानाला मंथरा लागली की झालं समजा, वाजलंच. ऐका, धर्म कार्य करता करता, देव कार्य करता करता जर आम्हाला देवाच्या कृपेने मृत्यू येत असेल ना, तर आम्ही आज नाही आताही जायला तयार आहे. आताही ह्या स्थितीला. त्याला कारण माणसाची वृत्ती कधी बदलते सांगू शकत नाही. उद्या जर एखाद्याचा संग मला झाला किंवा एखाद्याने जर काही काय मनामध्ये परिवर्तन होईल सांगू शकत नाही. आज जे देवकार्य आणि धर्मकार्य माझ्याकडून घडते ते उद्या घडेलच याची गॅरंटी देऊ शकत नाही माऊली. माणसाच्या बुद्धीवर कधीही परिणाम होऊ शकतो, कधीही परिणाम होऊ शकतो. सांगतो तुम्हाला. एक 4 महिन्यापूर्वी माझं वाडा तालुक्यामध्ये तिकडे प्रवचन झालं बरं का. आळंदीच्या शाळेमध्ये वडिलांनी त्या मुलाला शिकायला पाठवलं 7वी पासून. इकडे 6वी पास झाला, तिकडे 7वीला तिकडे टाकलं बरं का माऊली. का? आजोबा कीर्तनकार, वडील कीर्तनकार. परंपरा जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देवकार्य करणारी आहे तर नक्कीच त्यांनाही वाटत असेल ना त्या आजोबाला माझा नातू सुद्धा
माझा मुलगा सुद्धा त्या बापाला वाटत असेल ना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याने सुद्धा कार्य करावं म्हणून, वाटत असेल ना, आणि गेला तिकडे मस्त की चांगल्या प्रकारे उत्कृष्ट शाळाही शिकला आणि आध्यात्मिक विचारही त्या ठिकाणी प्राप्त झाले, त्याला प्रवचन कीर्तन करायला लागला, मृदुंगमणी अतिशय उत्कृष्टपणे माऊली, एक नंबर त्या एरियामध्ये तेवढ्या जागेमध्ये एक नंबर मृदुंगमणी चांगल्या प्रकारे. पण इकडे येऊन ज्या वेळेला तो कॉलेजला गेला ना त्यावेळेला मित्र बदलले, शाळा बदलली, राहणीमान बदललं, विचार बदलले. ऐका, कीर्तनकार असून सुद्धा व्यसनाधीन झाला, व्यसन करायला लागला, एवढा व्यसनाधीन झाला की त्या व्यसनातच त्याचा मृत्यू झाला. म्हणून आमची देवाला प्रार्थना आहे, देवा ज्या स्थितीला आहे ना त्या स्थितीला जर तुमच्या कृपेने जाणं असेल तर कधीही यायला तयार आहे, कारण आम्हाला माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आमचा मृत्यू असावा, माऊलींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आमचा मृत्यू असावा. तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची ये मेरे फारव लागे. माऊली म्हणतात, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत म्हणतात, अखंड माझं स्मरण कर रे बाबा, का शेवटच्या वेळेला तुम्हाला जे आठवतंय त्याला तुम्ही प्राप्त होता. पडणाऱ्या पाण्याच्या थेंबालाही जर वाटत असेल की जे माझं मूळ आहे त्या मुळाला जाऊन मी मिळावं, ओहळीच्या वाटे, ओहळाच्या वाटे, नदीच्या वाटे कुठपर्यंत जावं, कुठपर्यंत प्रवास करावा, जिथे माझी निर्मिती जिथून झाली ना त्या सागराला जाऊन मिळावं. जर पडणाऱ्या पाण्याला जर वाटत असेल, पाण्याच्या थेंबाला जर वाटत असेल की ज्या सागरापासून माझी निर्मिती झालेली आहे त्या सागराला जाऊन मी मिळावं, आम्हाला का वाटू नये की आमचं ज्यासाठी या ठिकाणी येणं झालेलं आहे. आता बघा, सुरुवात आपली अशी होती की प्रत्येकाला भगवंताने वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, बरं का. या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे समोर आपल्या पंचायत समितीचे माजी उपसभापती भाऊ बसलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण सगळेच आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी कला दिलेली आहे, प्रत्येकाला वेगवेगळी कला दिलेली आहे. जो क्षेत्र तुम्ही निवडलेला आहे ना त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे कार्य केलं तर त्याचं फल तुम्हाला देव देतोच देतो, भगवंताच्या कृपेने मिळतंय. मग कुठलाही क्षेत्र असू द्या. कीर्तनकार झाला म्हणजे संत झाला हा भ्रम डोक्यातल्या काढून टाका. प्रवचनकार झाला म्हणजे तो संत झाला, त्याला मोक्षच मिळाला हा भ्रम आहे आपला. मृदुंगमणी, गायनाचार्य, तुमच्याकडे ज्या कला आहेत त्या कलेचा वापर तुम्ही देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी केलाच पाहिजे. पण वक्त्याकडे जर अभिमान असेल ना तर एक वेळ श्रोत्यामध्ये परिवर्तन होईल पण वक्त्यामध्ये परिवर्तन होणार नाही. होईल? नाही होणार. वक्त्याकडे जर अभिमान असेल, अहंकार असेल, गर्व असेल, ताठा असेल तर ऐका, एक वेळ ऐकणाऱ्याचा उद्धार होईल पण सांगणाऱ्याचा उद्धार होणार नाही. म्हणून देवपूजेला सुरुवात ही नम्रतेने होत असते. आता राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांनी जर प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली, प्रामाणिकपणे जर समाजामध्ये कार्य केलं, सुखदुःखामध्ये जर आपण प्रत्येकाच्या उपस्थित राहिलो आणि त्या ठिकाणी त्यांना आधार देण्याचं कार्य जर आपण केलं तर ही त्यांच्याकडून घडणारी देवपूजा आहे. ऐकताय ना? ही त्यांच्याकडून घडणारी देवपूजा आहे. समाजामध्ये जे समाज कार्य करतात ना त्यांनी त्या पद्धतीने कार्य करावं की मला सुखी होता होता इतरांनाही सुखाचा विचार मला करता येतो का, इतरांच्याही सुखाचा विचार मला करता येतो का, मला जगता जगता इतरांनाही जगवण्यासाठी मला प्रयत्न करता येतात का बरं. त्यांनाही जगणं झालं पाहिजे, त्यांनाही आयुष्य मिळालं पाहिजे, त्यांनाही जीवन जगता आलं पाहिजे सुखकारक, यासाठी मला प्रयत्न करता येतो का बरं. याचा विचार करून जे कार्य करतात ना त्यालाच देवपूजा म्हणतात आणि ती देवपूजा सर्वश्रेष्ठ आहे. ती देवपूजा सर्वश्रेष्ठ आहे. कारण का माहिती आहे का, आम्ही जेवढं आमच्या स्वतःसाठी करतोय ना, स्वतःसाठी, मला माहित नाही किती सुखकारक आहे ते, किती सुखकारक आहे ते. पण सांगू का तुम्हाला, दारं लावून जेवणारी माणसं कधीच सुखी नसतात. बरोबर आहे ना? समजतं?
कोणीतरी आला म्हणून टोपशा झाकून ठेवणाऱ्या बाया कधी सुखी नसतात. समजतंय ना? पूर्वी लोक पैशाने गरीब होती पण मनाने श्रीमंती होती. म्हणून आलेल्याची भुकेल्याची भूक जाणायची, तहानल्याची तहान जाणायची आणि आलेला पाहुणा कमीत कमी 4 दिवस तरी राहायचाच. आत्या मावशी आली तर किती दिवस राहायची? कमीत कमी 4 दिवस. बाबा जेव्हा 4 दिवस राहिल्यानंतर ती घरी जायला निघायची ना, तेव्हा ती जाताना यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. चालली तू आता, चालली तू मावशी, चालली तू, अजून 2 दिवस राहिले असते तर काय मिळायचं रे? सांगू तुम्हाला, घरात जे काही असेल ना ते शिजवलं जायचं. कडधान्य किंवा आपल्या शेतात पिकणारी भाजी. कधीतरी फ्लावर आणली ना तर ती आत्या 4 लोकांना सांगायची, माझ्यासाठी फ्लावर आणली होती त्यांनी. खरंय की खोटं आहे? कधीतरी बाजारातून भाजी विकत आणली त्यांनी, फ्लावर म्हणावं, कोबी म्हणावं किंवा अजून काही वेगळी भाजी जी आपल्याकडे मिळत नाही, ती 4 लोकांना सांगायची, माझ्यासाठी कोबी आणली होती, फ्लावर आणली होती त्यांनी. आता काय काय खातात बरं, काय काय असतंय बरं. पैशाने श्रीमंत झालो आम्ही, पण पाहुणा आला की लगेच सांगतो, तुम्ही आता लगेच निघालात तर रिक्षा मिळतील, नाही तर एकदा जेवायला रिक्षावाले थांबले ना मग 3 वाजेपर्यंत तुम्हाला रिक्षा मिळणार नाही. कारण त्याला माहिती 3 वाजेपर्यंत थांबला म्हणजे जेवायला फिक्स झाला. पाणी दिला कुठं नाही दिला, चहा दिला कुठं नाही दिला की लगेच त्याला मी रिक्षा दाखवतो. बस तर नाही सांगू शकत आता, नाही का? पैशाने आम्ही श्रीमंत झालो पण मनाने मात्र दिवसेंदिवस गरीब होत राहिलो. ऐका, जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो आणि स्वतःचा विचार करतो ना तो तेवढा सुखी नसतो माऊली, तेवढा सुखी नसतो. बघा ना तुम्ही गावातल्या कितीतरी माणसं निरीक्षण करा तुमची तुम्ही, की ही फक्त स्वार्थ पाहतात, स्वार्थासाठी जगतात, स्वतःचा विचार करतात, किती सुखी आहेत बघा. आणि ती संस्कृती नाही आपली. आपण ज्या देशात कार्य करतोय ना, ज्या राज्यात कार्य करतोय ना, श्रीमंत विचाराचा देश आहे, श्रीमंत विचाराचा राज्य आहे, श्रीमंत संस्कृतीचा राज्य आहे, श्रीमंत संस्कार या ठिकाणी आम्हाला मिळतात, श्रीमंत संस्कार मिळतात. आम्ही जे कमवतोय ना ते आमचं आम्ही जेव्हा खात असतोय ना त्याला प्रकृती म्हणतात, प्रकृती म्हणतात त्याला. दुसऱ्याचं ओरबडून जेव्हा खातो ना माणूस तेव्हा त्याला विकृती म्हणतात. दुसऱ्याचं ओरबडून खाणाऱ्याला काय म्हणतात? विकृती. पण ज्या वेळेला आमच्या घरात असलेला, आमच्या जवळ असलेला आम्ही वाटून खात असतो ना, याला भारतीय संस्कृती म्हणतात, याला आमच्या हिंदुस्थानची संस्कृती म्हणतात. सुख किंवा वस्तू वाटून खाण्यात जो आनंद आहे ना, बरोबर आहे ना, तो एकट्याने खाण्यात आनंद नाही. बरं का? मी सांगणार नाही की तुमच्याकडे अधिक पैसा असेल तर वाटा, वाटू पण नका, बरं का? कारण वाटता वाटता तुम्ही वाटेला लागाल. लोक तशी नाही राहिली. ऐका ना, कित्येक लाखो रुपयाची संपत्ती होती जगद्गुरु तुकोबांची, सावकार होते, सावकारी होती. ऐकताय ना? आणि पिढ्यानपिढ्याची सावकारी माऊली, पिढ्यानपिढ्याची सावकारी, कित्येक लाखो रुपयांची संपत्ती. पण ज्या वेळेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबा कार्य करतायत, पांडुरंग परमात्म्याचे झालेले आहेत, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ह्या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत, बुडते हे जन देखवे ना डोळा ह्या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. तेव्हा पहिला ज्या वेळेला दुष्काळ पडला ना त्यावेळेला सावकार म्हटल्यानंतर उधारीच्या वह्या सगळ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये जगद्गुरु तुकोबांनी बुडवून दिल्या. म्हणजे सगळ्यांना त्यांचं जे काही कर्ज होतं ते काय केलं? माफ. पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबांनी केली. आता फक्त आश्वासन असतात, नाही का? आणि आमचे शेतकरी तोंड वासून आ करून राहिलेले असतात. बोललाय म्हणजे होईल. अरे तो कोणला कोणला काय काय बोललाय. आता तो म्हणजे एकच माणूस नका पकडू का तिथं, एकच माणूस नका पकडू, नाही तर एकच पकडाल कोणी असेल तो, तुमच्या डोक्यात जो असेल तो, बरं का?
पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर जगद्गुरु तुकोबांनी. पहिल्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला सगळ्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिल्या त्या उधारीच्या. आणि ऐका, जे धान्य होतं ना, कोठार भरलेली लाखो रुपयाची संपत्ती, ती अशी दान देऊन टाकली, वाटून टाकली लोकांना. अरे ज्याला जे नसेल त्यांनी घेऊन जा, कारण दुष्काळ पडलेला आहे, कसे तरी ही दिवस जगा काढा. जेवढं होतं तेवढं वाटून टाकलं, जेवढं होतं तेवढं वाटून दिलं, जेवढं होतं तेवढं. आणि काही कालांतराने जेव्हा दुसऱ्या वेळेला दुष्काळ पडला ना माऊली, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांची बाई अन्न करता, मुलं अन्न करता गेली. मला सांगा ना, जर पहिल्या दुष्काळाच्या वेळेला जगद्गुरु तुकोबांनी हजारो माणसांना सहकार्य केलं होतं, त्या हजारो माणसांपैकी एकही कोणी नव्हतं का ह्या वेळेला जगद्गुरु तुकोबांना सहकार्य करण्यासारखं? पण ती वृत्ती माणसाची राहिलेली नाही, वृत्ती माणसाची राहिलेली नाही. मी सांगत नाही की तुमच्या घरातलं द्रव्य तुम्ही वाटा, तुमच्या घरातला पैसा तुम्ही दान द्या किंवा वाटा, पण ऐका, देवाच्या कृपेने जे ज्ञान आपल्याकडे आहे ना, चांगले विचार जे आपल्याकडे आहेत ना, ते समाजामध्ये प्रसारित करता आले पाहिजे. जी कला गुण आपल्याला भगवंताने दिलेला आहे ना, त्याचा वापर आपल्याला समाजामध्ये करता आला पाहिजे, समाजासाठी त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. ती खरी देवपूजा आहे, खरी देवपूजा. एखाद्या कार्यालयामध्ये माझा एखादा शेतकरी जेव्हा 10 फेऱ्या मारतोय एखाद्या कामासाठी, ऐका, 10 फेऱ्या मारून त्याचं काम होत नाही, पण एखाद्या वेळेला कल्याणला एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर त्याच ठिकाणी जर रमेश भाऊंसारखा किंवा संदीप सारखा किंवा अजून एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारा आदेश दादा आहे, असा एखादा माणूस जर त्याला तिथे भेटला आणि 10 फेऱ्या मारून जे काम झालं नाही ते काम जर त्या माणसाने त्याला त्याच वेळेला करून दिलं ना, तर मी म्हणेन त्या माणसासाठी तो माणूस देव माणूस आहे, देव माणूस आहे. ही त्याने केलेली देवपूजा आहे, ही त्याने केलेली देवपूजा आहे. त्यावेळेला त्या माणसाचे आशीर्वाद असतात. काम झाल्यानंतर तो हात जोडून बोलतो, दादा अरे 10 फेऱ्या मारल्या रे, पण ह्या कार्यालयात मला उभं केलं नव्हतं, आज तुम्ही भेटलात ना, एका फेरीत काम झालं माझं दादा, हे मी कधीही विसरणार नाही, कधीही विसरणार नाही. ही देवपूजा आहे. आणि ही देवपूजा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी शिकवलेली आहे, सांगितलेली आहे, बरं का. ही देवपूजा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला सांगितली. असं जगता वागता आलं पाहिजे आम्हाला. आमच्यासाठी जर आम्ही केलं ना, करावं ना, करू नये का, आपल्यावर अवलंबून आहेत, आपली मुलं बालं सगळं काही आपल्यावरच अवलंबून आहेत. पण एक फक्त विचार करा, जगद्गुरु तुकोबांनी फक्त स्वतःचाच आणि स्वतःपुरताच जर विचार केला असता तर आज गाथा आपल्याला मिळाली असती, मिळाली असती गाथा. मौलिक ज्ञानोबांनी जर फक्त स्वतःपुरताच विचार केला असता आणि स्वतःचाच विचार केला असता, कशाला पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे विश्वासाठी प्रार्थना केली असती, स्वतःसाठी केली असती ना प्रार्थना, पण विश्वासाठी केली प्रार्थना. आणि जे मागितलं ते विश्वासाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषणे मज द्यावे पसायदाने. कोणासाठी मागितलं? तुमच्या आमच्यासाठीच मागितलं ना, तुमच्या आमच्यासाठीच मागितलं ना. आम्हाला आमचं घर सांभाळणं कर्तव्य, आमची शेतीवाडी सांभाळणं कर्तव्य, आमची मुलं बालं सांभाळणं कर्तव्य आहे. ज्या बाईने आमच्यासाठी सगळं जग सोडलेलं आहे, तिला आधार देणं, तिच्या अंशी मौज पुरवणं, तिच्या गरजा पुरवणं आमचं कर्तव्य. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलंय ना, त्यांची सेवा करणं आमचं तेवढंच कर्तव्य आहे. पण तेवढंच कर्तव्यात आम्ही थांबता कामा नये ना. आमच्यावर देशाचे ऋण आहेत, देवाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, धर्माचे ऋण आहेत, राष्ट्राचे ऋण आहेत, गावाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत. फेडणार कधी? कधी फेडणार आम्ही? प्रयत्न केला पाहिजे. कुठल्या तरी मार्गाने आम्हाला समाजाचं काही कार्य करता येतंय का, समाजामध्ये काही कार्य करता येतंय का, आम्हाला प्रयत्न केले पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही गुंतून राहिलात ना, माझ्या मुलांसाठीच फक्त केलं पाहिजे, माझ्या बाईसाठीच फक्त केलं पाहिजे, माझ्या घरासाठीच फक्त केलं पाहिजे, मी माझ्या संसारासाठीच फक्त जगलो पाहिजे आणि संसारासाठीच फक्त केलं पाहिजे, तर मग जगद्गुरु म्हणतात येरती माईक काय. मला यायच्या आधी माईक जोडलेला होता ना, इथं जोडलेला होता ना, काय बोलत होता तो,
इथून गेल्यावर काही बोलल तो एरती माईक बोलणारा आहे तोपर्यंत ना, बोलणारा आहे तोपर्यंत ना, तसंच एरती माईक मनासारखं होतंय तोपर्यंत प्रेम ओसंडून वाहत असते. मनाविरुद्ध झालं की बाई भांडी आपटते आणि बाप्या दरवाजा वाजवतो. खरं आहे की खोटं आहे? भांडी ठेचायला कारण काय बरं? नवरा बायकोचं भांडण. हे दरवाजा खिलखिल्या व्हायला कारण काय बरं? आणि ज्या दिवशी आईची आणि बाबाची भांडण होते ना, त्या दिवशी बारीक बारीक पोरं त्यांची घरात थांबत नाही. त्यांना माहिती आहे कोणावर पण राग निघल कधी पण. येरती माईक दुःखाची जनिती. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया झाडी, काळ आला जवळी रसावया, काळाची ओढी पडेल बा जेव्हा सोडविना, तेव्हा माय बाप सोडविना, बंधू पाठीची बहीण शेजीची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी. चौधरी काय? देशीचा चौधरी राजा. चौधरी हे आत्ताच कालचं नाही बरं का. बरीचशी नावं अशी आहेत की ती पूर्वापार आहेत. पूर्वापार आहेत. आमचा तारमळे हा उपनाम आहे. उपनाव आहे बरं का. ते पवारांपासून तयार झालंय. सांगतो ना, काढलाय ना सगळा रेकॉर्ड. बरीचशी नावं उपनावं आहेत. पण जाधव, भोईर, शिंदे, चौधरी अजून बरीच आहेत त्याच्यामध्ये. आता मी सगळीच घेत नाही बरं का. आता तुम्ही चौधरी आहात म्हणून चौधरी नाव निघला. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. किती जरी मोठमोठे सोयरे असले ना तरी सगळे दिल्या घेतल्याचे असतात. अंत हे काळीचे कोणी नाही दादा. मग शेवटच्या वेळेला आम्हाला फक्त तो भगवंत सोडवणार आहे, देव सोडवणार आहे. म्हणून आम्ही अखंड देवाचं झालो पाहिजे. आम्हाला अखंड देवाचं होता आलं पाहिजे. आम्हाला अखंड देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. ते केलं पाहिजे. आम्ही त्या पद्धतीने कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, करता आलं पाहिजे. कसा मृत्यू असावा माणसाचा? दिवा तेवत आहे, दिवा पेटलेला आहे, पण पेटलेल्या दिव्यावर ज्या वेळेला आम्ही एखादं झाकण ठेवतो ना बंद असलेलं, ते बंद असलेलं झाकण ठेवल्यानंतर तो दिवा कधी विझतोय ना हे आम्हालाही कळत नाही. त्या पद्धतीने माणसाचा मृत्यू असावा. येताना तर आपण रडलो, लोक हसली हो सगळी. त्यात मुलगा असेल तर लय हसू आला त्यांना. मग नाही जास्तच ना, खूपच हसू आला त्यांना मुलगा म्हटल्यानंतर. नाही का, हा भेद आपण केलेला आहे ना, आपण केलेला आहे बरं का. आणि आम्ही आमच्याच कर्माची फळं भोगतोय, पण आम्ही इतरांना दोष देतोय. प्रत्येक गावात कमीत कमी 10-10, 12-12 पोरं बिना लग्नाचे आहेत. खरं आहे की खोटं आहे? त्या पोरांचा दोष आहे. येतो जातो तो त्यांच्याच घसरतो, येतो जातो तो त्यांच्याच घसरतो. अरे काय दोष आहे त्यांचा? काय दोष आहे सांगा ना. हा जी व्यसनाधीन आहे, जी वेगळ्या मार्गाला गेलेले, ज्यांना वेगळ्या प्रकारचा नाद आहे, 100% त्यांचा दोष आहे. पण आज तुम्हाला कितीतरी समाजामध्ये काका मामा अशी मुलं दाखवीन मी की चांगली सुशिक्षित आहेत, शिकलेली आहेत, निर्व्यसनी आहेत, चांगल्या प्रकारे 4 पैसे कमवत आहेत, पण तरीही त्यांनाही मुली मिळत नाही. याला कारण काय? तर आपल्या सगळ्यांचा समज नाही, रिअल आहे, सत्य आहे. काय वाटतंय प्रत्येकाला? मुलींचं प्रमाण कमी झालंय. काय वाटतंय? मुलींचं प्रमाण कमी झालंय. बरोबर आहे की ना? आणि ते खरं आहे ना, 100% खरं आहे. मुलींचं प्रमाण कमी झालंय. बरं, मुलींचं प्रमाण का कमी झालं? तुम्ही 25 वर्ष अगोदर जा, 20 वर्ष अगोदरचा विचार करा. 20 वर्ष अगोदरचा विज्ञानाचा आधार घेऊन आम्ही आमच्या मुली गर्भातल्या गर्भात तपासून मारल्या 20 वर्ष अगोदर. बरं का? मी का सांगतो माहितीये का? तर ज्या वेळेला 2005 साली मला पहिली मुलगी झाली बरं का, 2005 साली मुलगी झाली. आणि त्या टायमाला त्या लय फोपावला होता, तपासणी करा मारून टाका. दादा खरं आहे की खोटं? दीपक दादा बरोबर आहे ना? तीच वेळ होती ना साधारणतः 2005 पासून किंवा 2005च्या 2-4 वर्ष अगोदर पासून तर 2-4 वर्ष नंतर.
आता दुसऱ्या वेळेला जेव्हा वेळ आली त्यावेळेला सगळे बरेचसे सांगायला लागले मला. आता त्यावेळेला काय महाराज नव्हतो मी, महाराज नाही, दिन्या बिन्या काहीतरी बोलले असतील त्या टायमाला, मला नाही का बाबा तपासणी कर. आता पहिली तर मुलगी आहे, पण आजही स्वाभिमान आहे. न तपासणी केली नाही म्हणून दुसऱ्याही मुलीला जन्म दिला. ऐकताय ना? काय स्वाभिमान आहे माहिती आहे का? जी माय माऊली बिचारी आदिशक्तीचं रूप माझ्या समोर बसलेलं आहे बरं का, आणि ती जर इथे जन्माला येऊ